आणखी एक मोठी बातमी आहे। प्रकाश आंबेडकर मवियामध्ये असावेत अशी तिन्ही पक्षांची भूमिका आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी तसं वक्तव्य केलंय। बोलणी सकारात्मक आणि अंतिम टप्प्यात असल्याचंही वडेट्टीवार यांनी सांगितलेलं आहे। मवियाची लोकसभेची यादी महायुतीच्या आधी जाहीर होईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे। नागपूरसाठी काँग्रेसकडे अनेक उमेदवार असल्याचं सुद्धा ते म्हणतायत। तर तगडा नाही तर जिंकणारा उमेदवार नागपुरात दिसेल असंही विजय वडेट्टीवार यांनी म्हटलेलं आहे। मवियाचं जागा वाटप कुठपर्यंत आलं आहे असा सवाल उपस्थित केला जात असतानाच आता विजय वडेट्टीवार यांनी ही एक प्रतिक्रिया दिलेली आहे, महत्त्वाची माहिती दिलेली आहे। बोलणी सकारात्मक आणि अंतिम टप्प्यात असल्याचं वडेट्टीवार म्हणतायत। महाविकास आघाडीमध्ये तीनही पक्ष, उद्धव ठाकरे साहेब असतील, शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल, तीनही मिळून तिघांचंही एकमत आहे की महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर साहेब असले पाहिजेत, ते सोबत राहावेत आणि त्यांच्याबरोबर आघाडी करावी यामध्ये कोणाचंही दोमत नाही। आणि त्यामध्ये जी बोलणी सुरू आहे ती अगदी सकारात्मक आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये आहे। त्यामुळे या आरोपामध्ये फार काही तथ्य आहे असं मला वाटत नाही। काँग्रेसकडे 101 उमेदवार आहेत, आम्ही अजून पत्ते उघड केले नाही। नागपूरची जागा जिंकण्यासाठी शक्तिशाली उमेदवार, ताकदवर उमेदवार आणि 100% जिंकणारे उमेदवार काँग्रेसकडे आहेत। सर्वच काही पत्ते एकाच वेळेस ओपन करायचे नसतात। वेळ आली आणि योग्य वेळी ते नक्की निवडणुकीच्या नॉमिनेशनच्या अगोदर किंवा यादी ज्यावेळेस सगळ्या लागतील त्यामध्ये तो उमेदवार मजबूत आणि तगडा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल। तगडाच नाही तर जिंकणारा उमेदवार नागपूरमध्ये दिसेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।